न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 25 वर्षांनी रस्ता झाला, पण काही शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे पुन्हा धोक्यात। गोळवाडी रामनगर मार्गावरील खड्डा व अतिक्रमण तातडीने हटवण्याची ग्रामस्थांची मागणी। वैजापूर तालुक्यातील गोळवाडी ते रामनगर हा रस्ता तब्बल 25 वर्षे चिखलमय अवस्थेत होता। 2026 मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला। मात्र काही शेतकऱ्यांनी रस्त्यालगत कथित अतिक्रमण केल्यामुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्यालाही धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या नाल्या काही ठिकाणी बुजविण्यात आल्या आहेत। तसेच रस्त्याच्या कडेला तयार करण्यात आलेला सुमारे 3 फूट रुंदीचा मुरमाचा पंखा काही ठिकाणी खोदण्यात आला असून काही ठिकाणी त्यावर गवताची लागवड करण्यात आली आहे। त्यामुळे रस्त्याची मजबूती कमी होण्याबरोबरच पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे। पगारवस्ती परिसरात रस्त्यालगत सुमारे 10 ते 15 फूट खोल खड्डा असून रस्त्याचे काम सुरू असतानाच संबंधितांना तो बुजविण्याची सूचना करण्यात आली होती। त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते, मात्र 3 महिने उलटूनही खड्डा कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याशिवाय काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर लागले व दगड ठेवण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावर शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असून संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे। सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे योग्य आहे का? रस्ता हा संपूर्ण गावासाठी आहे, कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवावे, मुरमाचा पंखा पूर्ववत करावा आणि पगारवस्ती परिसरातील धोकादायक खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी केली आहे। उद्या या ठिकाणी एखादा गंभीर अपघात झाला तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।